नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आजचा विषय थोडा वेगळा आहे. आपत्तीमध्ये सुद्धा राजकारण कसं असतं हे मी या निमित्तानं आज तुम्हाला सांगणार आहे. राज्यात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसानं थैमान घातले. परिणामी शेती पिकांचं प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले. ही गोष्ट खरी असली तरी अवकाळी पाऊस झाल्यामुळं आता कुठं राज्यात पाणी पण दिसू लागले. कारण यावर्षी राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली होती. आज या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक प्रश्न केला. राज्यात 300पेक्षा जास्त तालुक्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू असताना जलयुक्त शिवार ही योजना कुठं आहे हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यामागचं कारण तुम्हाला सांगतो. कारण जलयुक्त शिवार ही योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली योजना आहे. राज्यात पाऊसच झाला नाही तर पावसाचं पडणारं पाणी हे कसं जिरवणार, हा इतका साधा विषय आहे आणि तो वडेट्टीवार यांना कळू नये अशातला काही अजिबात भाग नाही. वडेट्टीवार यांना यासंबंधीची सगळी माहिती आहे, मात्र राज्य सरकारवर टीका करण्यासाठी हे विधान त्यांनी केलं असाच त्याचा स्पष्ट अर्थ आहे. या महिन्यामध्ये, नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात गेल्या 20 वर्षामध्ये टँकर लावले गेले नाही, पण 355 गावामध्ये टँकर सुरू करावे लागले. कुठलं नियोजन आहे? कुठे गेले ते जलसंधारण? कुठे गेले ते जलजीवन, जलमिशन, काय जलयुक्त शिवार? राज्यात काही तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा टँकरनं सुरू असल्याचं वडेट्टीवार यांनी आज सांगितलं. या वर्षीचा पाऊस काळ पाहिला तर राज्यातील धरणं यंदा पूर्ण क्षमतेनं भरलेली नाही आहेत. खरीप हंगाम वाया गेलेला आहे. ज्या भागात बागायती क्षेत्र आहे म्हणजे पाणी उपलब्ध आहे तिथं बऱ्यापैकी प्रमाणात पेरण्या झाल्या. अन्यथा कोरडवाहू क्षेत्रामध्ये शिवारं कोरडी ठणठणीत आहेत, तिथं पेरण्या झालेल्या नाहीत. जर पाऊसच झाला नाही तर शेतकरी पेरण्या कशाच्या जीवावर करतील हा साधा प्रश्न आहे. त्यामुळं पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. शेतीचं खरीप हंगाम हा वाया तर गेलाच, असाच प्रकार रब्बी हंगामातही झालेला आहे. त्यामुळे यंदा राज्यातील शेतीचं उत्पन्न घटणार हे निश्चित आहे. ही परिस्थिती जशी शेतीची आहे तशीच ती पिण्याच्या पाण्याचीही असणार आणि ती स्वाभाविकही आहे. अवर्षणग्रस्त जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये पाण्याची पातळी खालावलेली आहे. काही भागात त्यामुळंच टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. कधी नव्हे ते या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर महिन्यात सरकारला पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची गरज भासली आहे. अन्यथा नेहमी आपल्याकडं साधारणपणे फेब्रुवारीनंतर म्हणजे मार्च, एप्रिल, मे या महिन्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो. पण यंदा ती परिस्थिती वेगळी आहे. नोव्हेंबरमध्येच टँकर सुरू झालेत. राज्याच्या पाण्याची पातळीची ही अवस्था असताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे केवळ आरोप करायचे म्हणून आरोप करत असल्याचं त्यांच्या विधानांमधून जाणवतं. पाण्याचे टँकर का सुरू आहेत त्याला राज्य सरकारमधील मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत का? जर पाऊसच पडला नाही तर त्याला राज्य सरकार कसे जबाबदार असेल? पाऊस पडला नाही म्हणून जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्यावर मात करण्यासाठी आणि लोकांची सोय करून देण्यासाठी त्यांनी उपाययोजना आखलेल्या आहेत. टँकरनं पाणी पुरवठा करणं हा त्यातीलच एक म्हणजे उपाययोजनेचाच एक भाग आहे. पण वडेट्टीवार यांनी यावर भाष्य करताना स्पेसिफिक जलयुक्त शिवार योजनेचा उल्लेख केला. कारण ही योजना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेली योजना होती. त्यांच्या 5 वर्षाच्या काळात ही योजना अत्यंत प्रभावीपणे राज्यात राबवली गेली. त्याचा परिणाम म्हणून अनेक गावांमध्ये पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली, ही वस्तुस्थिती आहे. जलयुक्त शिवार योजना म्हणजे काय तर या योजनेच्या माध्यमातून पावसाचं पडणारं पाणी या पाण्याचा थेंब थेंब जिरवणं हा या योजनेचा उद्देश आहे. पाण्याचा थेंब जिरवला तर भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल आणि वर्षभर लोकांच्या विहिरी, बोरवेल्स, नद्या, नाले, ओढे या माध्यमातून पाणी उपलब्ध होईल. पण जर पाऊसच पडला नाही तर पाण्याचा थेंब जिरवणार कसा, असा साधा प्रश्न आहे. अगदी शाळकरी मुलालासुद्धा ही बाब समजेल. पण देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली योजना असल्यामुळं त्या योजनेचं नाव घेऊन त्याची खिल्ली उडवण्याचं काम आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं. जनतेच्या मताचा अनादर करून जेव्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्या सरकारमध्ये आजचे विरोधी पक्षनेते हे मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री होते, तेव्हा राज्यात जलयुक्त शिवार ही अत्यंत अभिनव असणारी योजना का बंद करण्यात आली होती?
याबद्दल त्यांनी कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही प्रश्न विचारल्याचं कधी ऐकिवत नाही. ही योजना बंद करून महाविकास आघाडीचे सरकार थांबलं नाही, तर त्यांनी या योजनेत भ्रष्टाचार झाला असा आरोप करून या योजनेची चौकशी लावण्याचं काम केलं. या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात राज्यात तौक्ते असेल, निसर्ग असेल अशी चक्रीवादळ धडकली. प्रचंड प्रमाणावरती नुकसान झालं. तेव्हा राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षानं कधी राजकारण केलं नाही. उलट सत्ताधारी पक्षाला मदत करण्याची भूमिका घेतली होती. आज जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा त्यात राजकारण का शोधलं जातं हा प्रश्न आहे. उलट यामध्ये उपाययोजना सुचवणं, राज्य सरकारला मदत करणं हे अपेक्षित असताना केवळ राजकीय चष्म्यातून बघून आरोप करण्याचं काम केवळ विरोधी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवारच नव्हे, तर महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्यापासून संजय राऊत यांच्यापर्यंत सर्वच जण करत असल्याचं आज आपण बघतोय. राजकारण करायला निवडणुकीचं मैदान आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये राजकारण करून काय साध्य होणार आहे? विरोधी पक्ष म्हणून अजून विरोधी पक्षातील कुठला नेता प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर गेलाय आणि झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे, त्याला 4 शब्द चांगले बोलून दिलासा दिलाय, हे काही बघायला मिळालेलं नाही. आज उद्धव ठाकरे यांनी पाहणी दौरा करणार असल्याची घोषणा केली आहे, पण तो 1 दिवसाचा पाहणी दौरा असल्याचं कळतंय. दुसरीकडं आपल्या जबाबदारीतून पळ न काढता आज मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी प्रत्यक्ष शिवारात जाऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि आवश्यक ती सर्व मदत करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळं हे सरकार काहीच करत नाही, शेतकऱ्यांचा जो काही कळवळ आहे तो केवळ आपल्यालाच आहे असं दाखवण्याचा हा विरोधी पक्षांचा केविलवाणा प्रयत्न आहे. तूर्त इथेच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.